संत शेख मोहम्मद महाराज चरित्र प्रकरण 5. भक्तीचा प्रचार व प्रसार. शेख मोहम्मद महाराज महाराष्ट्रभर भ्रमण करू लागले. भक्तिरस ज्ञानरस समाजाला देऊ लागले. ज्यावेळेस शेख मोहम्मद महाराज दूर जात त्यावेळी फुलाई माता व राज मोहम्मद त्यांची वाट पाहत. आपला शेख मोहम्मद खूप मोठा झाला, सगळीकडे नाव झाले होते. दूरवरून आलेले भक्त शिष्य फुलाई मातेला व राज मोहम्मदास भेटायचे. शेख मोहम्मद महाराजांची कीर्ती सांगायचे. फुलाई माता व राज मोहम्मद थकलेले होते. आपल्या मुलाची कीर्ती कानी आली म्हणजे त्यांना आभाळ ठेंगणे वाटायचे. त्या निर्गुण परमेश्वराचे आभार मानायचे. आपल्या पुत्राने आपल्या पतीप्रमाणे राजपाट भोगला नाही, एवढं सारं वैभव असूनही त्याचा त्याग केला याचे दुःखही वाटायचे. तशी फुलाई मातेच्या मनात एक खंत होतीच, शेख मोहम्मद महाराजांच्या संसाराची. शेख मोहम्मद महाराजांचा फातिमा बी यांच्याशी विवाह झाला होता. फातिमा बी आपल्या लहान मुलांना सांभाळत महाराजांची घरी येण्याची वाट पाहत असे. शेख मोहम्मद महाराज अनेक दिवसानंतर वाहिरा या ठिकाणी येत. सर्वांना आनंद होई. पंचक्रोशीतील भक्त महाराजांना भेटण्यासाठी गर्दी करायचे. शेख मोहम्मद महाराज घरी आले तरी भक्त त्यांच्याकडे सारखे यायचे. आपल्या कुटुंबासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, परंतु कसलीही तक्रार न करता फातिमा बी संसाराचा गाडा चालवित होती. शेख मोहम्मद महाराजांच्या घराशेजारी बाग होती. बागेत झाडे वेली फुले होती. बाग फुलविण्याचे काम शेख मोहम्मद महाराजांचा शिष्य करत होता. वेळ असेल तेव्हा ते बागेत जाऊन बसायचे. गावाच्या पश्चिमेला सिद्ध टेकडीवर वडाचे झाडाखाली पर्णकुटी होती. वाहिरा येथे आल्यानंतर ते काही काळ त्या पर्णकुटीत राहायचे. वडाच्या झाडाखाली सोंगट्याचा डाव रंगत असे. काही दिवस तेथे राहून ते पुन्हा समाज जागृतीसाठी निघायचे. सोबतीला नारायण अश्व असायचा. डोक्यात एकच विचार, समाज उद्धार. संसारात त्यांचे मन रमत नव्हते. ते वेगवेगळ्या गावी जाऊन अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडात अडकलेल्या समाजाला वाट दाखवायचे. गावोगावी जाऊन कीर्तन, भजन, प्रवचन करायचे. शेख मोहम्मद महाराज म्हणजे ज्ञानाची गंगा होते. ज्ञानाचा अथांग सागर होते. तो सागर गावोगावी जाऊन अज्ञानी जनाची तृष्णा भागवत होता. संत शेख मोहम्मद महाराजांचे मूळ गाव आष्टी तालुक्यातील वाहिरा होते. श्रीगोंदा येथे मालोजीराजे यांनी मठ बांधून दिला. तरी दौलताबाद, बेदर, तेलंगण, इंदूर, बीड, भागानगर, कर्नाटक अर्थात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य अशा 8 दिशांना संत शेख मोहम्मद महाराजांनी तीर्थाटन केले. या भ्रमंतीत त्यांनी कीर्तन केले. तथापि वडाळी, सुरवडी, देऊळगाव, कोरेगाव, राशीन, आनंदगाव, रुई, पिंपळगाव, बोरोडी, पुंडी, निमगाव, घुमरी या भोवतालच्या गावांना त्यांची सतत भ्रमंती होत असे. या गावामध्ये निशिदिनी 2 कथा करीती ज्ञानी, सद्गुण निर्गुण ध्यानी शेख मोहम्मद. म्हणजेच रोज 2 कथा होत असत. या कथांच्या माध्यमातून सगुण उपासना आणि निर्गुण उपासना या दोन्ही मार्गांच्या प्रसाराचे कार्य संत शेख मोहम्मद महाराज करीत असत. शेख मोहम्मदा येणे जाणे नाही साचार, हरिभक्तांचे घरी उपवास करी, कंटकाचा ने घे आदर. शेख मोहम्मद महाराजांच्या येण्या जाण्याचा नेम नसे. ते सतत भ्रमंती करत असत. हरिदासाच्या घरी राहून परमेश्वराची सेवा करीत आणि अनैतिक गोष्टी आणि दुर्गुण यांना थारा देत नसत. सर्वत्र वारकरी संप्रदायाची सत्य विचारधारा पोहोचवण्याचे काम करत होते. समाजातील दैन्यावस्था, दुःख, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद त्यांनी पाहिलेले होते. आपल्या रसाळ वाणीने कीर्तनातून समाजाला ज्ञान देण्याचे काम चालू होते. संत हे समाजाचे पंचप्राण आहेत. संत शेख मोहम्मद महाराज कीर्तन, प्रवचन, अभंग, ग्रंथ, साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करत होते. संत शेख मोहम्मद महाराजांनी जसे कीर्तन, भजन यातून समाज प्रबोधन केले, तसे महाराजांचे विपुल लिखाण चालू होते. त्यांनी मराठी, संस्कृत, अरबी, फारसी, दख्खनी
हिंदी भाषा येत होत्या. त्यांनी ग्रंथराज, योग संग्राम, पवन विजय, निष्कलंक प्रबोध हे ग्रंथ लिहिले. त्यांची अभंग रचना भक्तिबोध, आचारबोध, भारूड अशी आहे. याशिवाय आरत्या, गायका, मदालसा सारखी स्फुट रचना आहे. दुचष्मा हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा परिभाषा कोश. तो अरबी, फारसी व संस्कृत, मराठी भाषेत आहे. मराठीप्रमाणेच शेख मोहम्मद महाराजांनी दख्खनी रचनाही केली आहे. त्यांचे लिखाण परखड, मार्मिक होते. तीर्थात आंघोळ केल्याने आपले दोष नष्ट होत नाहीत. त्यासाठी अंतर्मन शुद्ध हवे. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, माया हे षड्विकार पूर्णपणे त्यागावे, तरच मनुष्य सुखी होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आपले मन ईश्वराच्या चिंतनात सतत गुंतवा. ईश्वर एकच आहे. आचारबोध करताना नरदेह, जन्म, मरण याती श्रेष्ठत्व, यवन, सोवळे ओवळे, तीर्थव्रत, दुष्ट दुर्जन, पाखंडी इत्यादी विषयांवर उपहास, गर्भ, रोखठोक, खटकेबाज, प्रसंगी शिवराळ आणि दंभस्फोटक संवाद साधत समाज भक्ती मार्गानेच आपला उद्धार करून घेऊ शकेल हे लक्षात घेऊन त्यांनी भक्ताभक्त, योगी, साधू असाधू, भावभक्ती, नाममहिमा, पंचतत्वे, विवेक, स्वानुभव, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान यावरील भाष्य लोकशिक्षकासारखे ते करत. सन्मार्गी चालूनी घ्यावेत तुम्ही नाम, बोलो अल्ला राम मनोभावे. सांगे संत जनी हरी अल्ला एक, कर्म करा नेक मिळे मोक्ष. सोवळे ओवळे देवापाशी नसे, सर्व लोक असे सारखेची. शेख मोहम्मद जातीचा येवन, एक चित्ती मन पांडुरंगी. परमेश्वर सर्वत्र एक आहे. तो कोणावरही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. माणसाने आचरण शुद्ध ठेवले पाहिजे. आचार विचार यावरून माणसाची पात्रता कळते. त्यासाठी कर्म चांगले करा असे ते अभंगातून सांगत. ज्या गावात मुक्काम असे त्या गावी रात्री ते कीर्तन करायचे व समाजाला चांगल्या मार्गाची शिकवण द्यायचे. जन्माला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले पाहिजे यासाठी हा नरदेह आहे हे पटवून सांगायचे. सारे लोक तल्लीन होऊन कीर्तन ऐकत. जन्म येऊनी काय काज, जोवरी चुकली नाही लाज. देह सरल्या उपरी, होईल विषयाची कामारी. देहासारिखे रत्न, पाहता चुके भ्रमण. पाळी आली थोरा कष्टी, भजता राहीजे वैकुंठी. शेख मोहम्मदी सद्गुरु वचन, ग्रासिले आया गमन. या उपदेशभर अभंगातून ते समाजाला सांगतात की 84 लक्ष जीवनातून हा अनमोल नरदेह मिळतो. म्हणून मानवाने सत्कर्म करून सदुपयोग करावा. हा मनुष्य देह वाया घालू नका. आयुष्यभर आपण विषय वाचण्यात गुंतलो तर त्याचा काय उपयोग याची आपण लाज धरावी. आपण पवित्र आयुष्य जगा, परमेश्वराची भक्ती करा. आयुष्य सार्थकी लागेल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होईल. सद्गुरुजी सांगतात ते आपल्या भल्यासाठीच असे संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात. यातून महाराज समाजाला दिशा देतात. सत्कार्य करा, नामस्मरण भक्ती करा, मिळालेल्या आयुष्याचे सोने करा, नाहीतर जन्माला येऊन उपयोग नाही. कितीतरी जन्माला येतात, किडा मुंगीसारखे मरतात. असे तुम्ही मरू नका. यातून समाज मन जागे होई. समाज भक्ती मार्गाकडे वळला, सत्कार्य करू लागला. त्यांच्या अभंगाचा, कीर्तनाचा, वाणीचा प्रभाव समाजावर होऊ लागला. या कलियुगात फक्त नाम जपानेच आत्मज्ञान होईल. परमात्म्याचे सगुण दर्शन होते. जपी भव बंधनातून मुक्त होतो, मोक्षपदात जातो. याविषयी शेख मोहम्मद महाराज म्हणतात, भगवंताचे नामस्मरण करा, त्यानेच आपला उद्धार होईल. हे पोट तिडकीने सांगता यायचे. नाम लिया उसने सब कुछ लिया, सकळ शास्त्र का भेद. बिगर नाम नरक पचे, पडकर चारो वेद. बाचत बाचत दात घसे, चारो वेद पड गया, पर खट न पावे निधान. गुरु कृपेने समर्थ झालेला हा संत सद्गुरूने दिलेल्या बीज मंत्राचाच मोठ्या निष्ठेने जप करून आत्मसाक्षात्कारी झाला. म्हणून ते अधिकारवाणीने आणि परखडपणे त्यांनी साधकास नामजपाचे महत्त्व सांगितले आहे. ते कीर्तनातून नामजपाचे महत्त्व सांगताना पुढे सांगत, अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे.
अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण राहतो ते भाड्याचे घर आहे. भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसा शरीर सोडताना वाटला पाहिजे. भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल. त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे. मला तू आपला मन, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काही मागण्याची इच्छा न हो असे मागावे. परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे. प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान. हे ज्ञान बांधले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला. या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडीनासे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात. या भक्तीचा परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते. त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे. अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नसते. तो काही एकदम मुक्त होत नाही, पण पुढच्या जन्मी तो अति सात्विक म्हणून जन्माला येईल. सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय. साधन प्राणाबरोबर असावे. प्राण जसे अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे. ते करता कामा नये. करणे म्हणजे अभिमानाला. सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे अखंड चाललेलेच असते. प्रपंचातली तळमळ सोडून वागावे. गुरु अज्ञेत असावे. अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते. तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. योगात कष्ट फार, या युगात तो साधणे अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाचे तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. जप साधना म्हणजेच मोक्ष साधना. ते आपल्या मधुरवाणीने नाम जपाचे महत्त्व सांगत लोकही ते तल्लीन होऊन ऐकत. महाराजांचे कीर्तन म्हणजे नवचैतन्य असायचे. झोपलेला जागे होई, जागा झालेला चालू लागे, जो चालत असे तो धावू लागला. जेवढी वाणी रसाळ मधुर तितकीच ती परखड होई. जे स्वार्थासाठी धर्माचा उपयोग करत स्वतःला बुवा महाराज धर्मप्रसारक समजत आणि पैसे कमवायचा धंदा करतात तेव्हा ते या लौकिक परमार्थापासून दूर जातात. जनतेला फसवतात, धर्माचा बाजार मांडतात. तो हिंदू असो या मुसलमान, महाराजांनी त्याचे कान उपटले आहेत. परमेश्वराचे नाव विकून कर्मकांडाचे स्तोम माजवून पाप करतात. अशा लोकांना महाराज सांगे पोटात काटे भरावेत किंवा भीक मागावी. अशा परखड शब्दात शेख मोहम्मदांनी स्वार्थपरायणतेचा समाचार घेतला आहे. एकतर शुद्ध वागा नाहीतर भीक मागा, ते अभंगात म्हणतात. काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी. काय दाखविता थोरी नाम मांडोनी बाजारी. नाम विकून या नफा म्हणती पुण्य जोडती पापा. न भरे पोट जया तेने काट्याच्या भराव्या. न भरे पोट जया तेने काट्याच्या भराव्या. शेख मोहम्मद म्हणे शुद्ध वागा, न भरे पोट भीक मागा. आजही समाजात ही परिस्थिती आहे. धर्माच्या नावाने दंगली, अन्याय, अत्याचार होतो. बुवा, बापू, आम्मा, फकीर, मौलवी यांनी धर्माच्या नावावर बाजार मांडलेला दिसून येतो. त्यासाठी शेख मोहम्मद महाराजांचे 16व्या शतकातील विचार आज किती तंतोतंत लागू पडतात हे दिसून येते. त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली होती. गावोगावी महाराजांना ऐकण्यास जनसमुदाय येत. जे खटकते ते स्पष्टपणे जाहीर कीर्तनातून समाजापुढे मांडत. लोकांना खरा धर्म कळावा त्यानुसार त्यांनी वागावे. चांगल्या माणसांची संगती धरावी, दुर्जनांची संगती धरू नका. जे समाजात दैन्य पसरले आहे ते दूर करण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केला. शेख मोहम्मद महाराज हे फक्त बोलणारे संत नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतिशील होते.
त्यामुळे संत मंडळीत त्यांना मानाचे स्थान होते. सर्व संत त्यांना संतांमधील शिरोमणी मानत. ते खरोखरच संत शिरोमणी होते. देव आणि भक्ताचं नातं सांगताना हरी माझी धेनू या अभंगातून ते वर्णन करतात. हरी माझी धेनू वासरू मी भक्त, पाना तू द्रवत मज भक्तामुखी. हरी 18 धान्य मी भक्त पक्वान्ने, जेवणवालेपणे तोहीची खरे. हरी माझा नृपती मी भक्त भद्र, शोभिसी चतुर भक्तीने बरा. हरी माझा तेजी मी भक्त खासदार, जीवन तुझवर मी भक्त झालो. भक्त आणि देव यांचे नाते किती जिव्हाळ्याचे असते. शेख मोहम्मद महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भक्तीचा, ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. दुःख सागरात बुडलेला समाज सुखमय केला. नामस्मरण भक्तीने आपण आपला उद्धार करू शकतो हा संदेश दिला. चालता बोलता उठता बसता हरिनाम घ्या म्हणजे विषय वासना मनात येणार नाहीत हे समाजाला कळकळीने सांगितले. महाराजांनी समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे आणले. अज्ञानी जनांना ज्ञानाचा मार्ग दाखविला. अंधश्रद्धाळू भक्तांना श्रद्धा शिकवली. प्रत्येकाच्या हृदयी भगवंत आहे, तो इकडे तिकडे शोधण्यात वेळ वाया घालू नका. जे भगवंताला इकडे तिकडे शोधत ते मूढ म्हणजे मूर्ख आहेत असे ते ठणकावून सांगायचे. शेख मोहम्मद महाराजांची कीर्ती सर्वदूर झालेली होती. ज्यावेळी शेख मोहम्मद महाराज आपले गुरु चांद बोधले यांच्याकडे होते ते ठिकाण दौलताबाद किल्ला परिसर होय. जवळच वेरूळ प्रसिद्ध ठिकाण होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केला होता. घृष्णेश्वर दर्शनासाठी शेख मोहम्मद महाराज जात असे. त्यावेळी मालोजीराजे भोसले आणि शेख मोहम्मद महाराजांचा परिचय झाला. शेख मोहम्मद महाराजांच्या कार्याने, विचाराने मालोजीराजे प्रभावित झाले. त्यांच्या दिव्य ज्ञानापुढे ते नतमस्तक झाले.